नमस्कार मित्रांनो. आज आपण पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या 22व्या हप्त्याबाबत एक महत्त्वाची अपडेट जाणून घेणार आहोत. अनेक शेतकरी बांधवांच्या मनात सध्या एकच प्रश्न आहे, पीएम किसानचे 2,000 रुपये कधी येणार? तर या व्हिडिओमध्ये आपण संभाव्य तारीख, घोषणा कधी होऊ शकते आणि तुमचा हप्ता येणार की नाही हे कसं तपासायचं याची संपूर्ण माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण 6,000 रुपये दिले जातात. हे पैसे 3 समान हप्त्यांमध्ये म्हणजेच दर 4 महिन्यांनी प्रत्येकी 2,000 रुपये थेट बँक खात्यात जमा केले जातात. आत्तापर्यंत 21वा हप्ता नोव्हेंबर महिन्यात जमा झाला होता, त्यामुळे आता शेतकरी 22व्या हप्त्याची वाट पाहत आहेत. नियमाप्रमाणे पुढचा हप्ता फेब्रुवारी महिन्यात येणे अपेक्षित आहे. मिळालेल्या माहितीनुसार देशाचा 2,627चा अर्थसंकल्प 1 फेब्रुवारी रोजी सादर होण्याची शक्यता आहे. याच बजेट दरम्यान पीएम किसान योजनेच्या 22व्या हप्त्याबाबत अधिकृत घोषणा होऊ शकते. त्यानंतर काही दिवसांत शेतकऱ्यांच्या खात्यात 2,000 रुपये जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच बजेट सादर होण्यापूर्वी पैसे येण्याची शक्यता कमी आहे. बजेटनंतरच हप्ता जमा होईल असं सध्या बोललं जात आहे. मात्र याबाबत अजून कोणतीही अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. आता महत्त्वाचा प्रश्न, तुम्हाला 22वा हप्ता मिळणार की नाही हे कसं तपासायचं? यासाठी सर्वात आधी pmkisan.gov.in या अधिकृत वेबसाईटवर जा. त्यानंतर फार्मर्स कॉर्नर या पर्यायावर क्लिक करा. मग स्टेटस या पर्यायावर क्लिक करा. तिथे तुमचा नोंदणी क्रमांक आणि सिक्युरिटी कोड टाका. यानंतर तुमच्या मोबाईलवर आलेला OTP भरा. OTP टाकल्यानंतर तुमचा पीएम किसानचा स्टेटस स्क्रीनवर दिसेल. इथे तुम्हाला तुमचा हप्ता प्रोसेसमध्ये आहे का, पेंडिंग आहे का, की काही कागदपत्रांची कमतरता आहे का याची संपूर्ण माहिती मिळेल. मित्रांनो, जर तुमचं eKYC, आधार लिंक आणि बँक खाते योग्य असेल तर तुम्हाला 22वा हप्ता नक्की मिळेल.